बदलापूर पूर्वेकडील जुना कात्रप रोड परिसर आहे आणि याच जुना कात्रप रोड परिसरामधील अनेक रहिवाशांना दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाण्याचा पुरवठा जो आहे तो सध्या होताना पाहायला मिळतो आणि याच कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांच्या प्रामुख्याने आरोग्याचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। इथे एक बेकरी आहे आणि त्यांची सुद्धा एक वेगळी वैयक्तिक या पाण्याची लाईन आहे आणि तुम्ही बघत असाल तर त्यांना येणारं जे पाणी आहे जो मजिप्राच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आपल्याला पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे पाण्याला भयंकर असा दुर्गंधीयुक्त वास जो आहे तो या ठिकाणी येतोय। सध्या आपण कात्रप म्हणजे जुना कात्रप रोड जो आहे त्या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरामध्ये तुम्ही बघत असाल तर ही ती बेकरी आहे आणि ही ती एकंदरीत सोसायटी आहे आणि या संपूर्ण सोसायटीमध्ये खरं तर शेकडो नागरिक जे आहेत ते राहतात आणि हीच फक्त सोसायटी नाही तर आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांना आपण बघत असाल तर दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा जो आहे तो सध्या केला जातोय। श्रीराम बेकरी चालक जे आहेत त्यांचं सुद्धा आपण बघायला गेलं तर वैयक्तिक पाण्याची लाईन असलेली आपल्याला बघायला मिळते आणि ही वैयक्तिक पाण्याची लाईन असताना एकंदरीत त्यांना येणारा जो पाणी पुरवठा आहे तो दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध पाण्याचा पुरवठा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। सध्या आपण बघत असाल तर एकंदरीत त्यांनी बादलीमध्ये सकाळी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि एकंदरीत या पाण्यामध्ये घाण किती आहे आणि जर या रहिवाशांनी पाणी प्यायचं तरी एकंदरीत कसं आणि तुरटी फिरवलेली असल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे। म्हणजे पाणी शुद्ध करण्याचा प्रयत्न तरी केला त्यांनी परंतु त्यानंतर सुद्धा हे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरं तर हाच परिसर नाही यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर असे अनेक परिसर आहेत ज्या परिसरामध्ये नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी या ठिकाणी येतं त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पुढाकार घेऊन बाबा इथे या आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की नेमका त्यांना कशा पद्धतीने हा पाण्याचा पुरवठा जो आहे तो केला जातोय। सोसायटीमध्ये अनेक नागरिक राहतात आणि एकंदरीत दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय काय सांगतो? हो, आमच्या या सोसायटीमध्ये जवळपास 3 गृहनिर्माण सोसायटी एकत्र आहेत। 40 ते 45 फॅमिली आहेत। 3 दिवसापासून पहिले दुर्गंधीयुक्त वास येत होता पाण्याला, परंतु आज सकाळी ज्यावेळेस सोसायटीने पाणी सोडलं तर अक्षरशः ड्रेनेजचं काळ्या रंगाचं पाणी आलं। सगळ्या सोसायटी धारकांनी आपले नळ बंद केलेत आणि एक बादली सुद्धा घरात आपल्याला साठवण्यायोग्य पाणी नव्हतं, एवढी दुर्गंधी चालू होती। आम्ही तात्काळ नगरसेवक असतील या भागाचे पाटील मॅडम त्यांना सांगितलं, सगळ्या सोसायटी धारकांनी फोन केले, तुमच्याशी संपर्क साधला तर याच्यावरून आम्हाला एवढंच आहे की लहान बालकां ज्येष्ठ नागरिक यांचा आरोग्याचा फार प्रश्न ऐरणीवर आहे। तो कोणी याचा लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढावा ही विनंती आहे आम्हाला। एक व्हिडिओ काय हा पाण्याचा सकाळी पाणी सोडतो पाण्याचा व्हिडिओ काढलेला आहे। आपलं पाणी आलं हे बघा नळामध्ये पूर्णतः ड्रेनेजचं काळ्या रंगाचं पाणी येत होतं। दुर्गंधी इतकी प्रचंड होती की एक बादली सुद्धा आम्ही ते साठवू शकलो नाही। बघा पूर्ण बादली भरलेली आहे आणि नंतर रंग आपण बघत असाल तर पूर्ण काळा रंग आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पेज आलेला पाण्याला हो हो दुर्गंधी येते। बरोबर आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। बरोबर काय बरोबर प्रशासनाकडे मागणी? कसं माहिती का प्रशासनाने त्याचं पाण्याचं जे लिकेज आहे ते त्यांनी काढावं आणि नागरिकांना चांगलं पाण्याचा प्रयत्न करावा। कुठे लिकेज काय एमआयडीसी काय माझ्या हायवेला कुठेतरी लिकेज झालेलं हायवेला कुठेतरी तिथून ते पाणी इकडे येते सोडत काय किती दिवसांपासून आणि 2 दिवस आज खूप आलंय, काल परवा थोडं थोडं होतं, आज खूप आलेलं आहे काय। पण आता मग सध्या तुम्ही कोणतं पाणी पिताय आणि मी वापरताय? बाहेरून पाणी विकत आणलं, आज सगळं पाणी आम्ही विकतचं पाणी आणलं आणि ते पाणी वापरतो। पण उद्या प्रश्न पडला आम्हाला, उद्या सकाळी काय करणार पाण्यासाठी? या पाण्याने आंघोळ सुद्धा होऊ शकत नाही कारण अंगाला घाण वाचतो त्या पाण्याचा। हो ड्रेनेज पूर्णतः ड्रेनेजचा वास आहे, घरात कुठेही स्टॉक केलेला नाही। त्यानंतर आतमध्ये बघा तुम्ही टाक्या सोसायटीची टाकी सुद्धा उघडून आम्ही दाखवू शकतो। पाणी तसंच आहे। तर आजचा प्रश्न आहे की उद्याच्या दिवशी आम्हाला
पिण्यायोग्य पाणी आणि वापरायुक्त स्वयंपाकाला पाण्याचा प्रश्न आहे. आल्याच्या नंतर टाकी पहिले स्वच्छ करावं लागेल. हा, सर्वात पहिले तर सर्व ड्रेनेजचं पाणी काढावं लागेल. म्हणून विनंती आहे शासनाला की तात्काळ ते बाबा रिपेअरिंग करून योग्य पाणी तरी आम्हाला यावं, एवढी विनंती आहे. कारण की विकत घेऊन पाणी आणि स्वयंपाक करणं शक्य नाही. हे जरा आम्हाला विनंती आहे शासनाला. असं तुरटी हातामध्ये घेतली तुरटीने पाणी जरी साफ होतं तर त्या पाण्याचा वास काय जात नाही. पाणी साफ होतं, कचरा खाली गाळा खाली जमा होतो, पण पाण्याचा वास जात नाही काय. आरोग्याचा प्रश्न निर्माण हो झाला. हो हो साहेब, अंगाला पूर्ण असा वास येतो. तोंड उठलं मगाशी 5 वाजता, तर माझ्या तोंडाचा वास येतो, खराब वास येतो. धन्यवाद. अर्थात आपण बघत असाल तर प्रशासनाने गरजेचं आहे. खरं तर आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. असाच एक प्रकार झाला होता बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आणि मोठी गृहसंकुल होतं, त्या ठिकाणी सुद्धा अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला होता. त्यानंतर त्या रहिवाशांना, म्हणजे शेकडो रहिवासी होते त्या सोसायटी मधले, आणि त्यांना फूड पॉइझन झालं होतं. जवळपास 60 ते 70 नागरिक त्या ठिकाणी होते आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ नये यासाठी आता मजिप्राच्या माध्यमातून लवकरात लवकर यावरती उपाययोजना करून, जिथे लिकेज असेल, कुठे MIDCचं कुठेतरी लिकेज आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्या माध्यमातून खरं तर ह्या जोडणीला सुद्धा लिकेज आहे अशी माहिती या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे जिथे कुठे लिकेज असेल त्यावरती उपाय करून लवकरात लवकर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी जी आहे ती रहिवाशांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.